नमस्कार. आज आपण बघणार आहोत अक्षय तृतीय स्पेशल खुसखुशीत अशी आंब्याची पुरी कशी बनवायची. थोडंही तेल वरती न राहता, जास्त न तेल पिता एकदम खमंग आणि चवीला एकदम रुचकर अशी पुरी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. आंबा पुरी बनवण्यासाठी इथे मी एक आंबा घेतलाय. तो मी 2 तासासाठी असा पाण्यात भिजवून ठेवला होता. आंबा हा नेहमी खाण्याच्या आधी किंवा आमरस बनवायच्या आधी, आंब्याचा कोणताही पदार्थ बनवायच्या आधी किंवा नुसता जरी खायचा असेल तर हा 2 तास आधी पाण्यात भिजवत ठेवायचा, कारण पाण्यात भिजवल्यामुळे त्याची उष्णता कमी होते. चला आता हा आंबा घेऊया आणि याचा आपल्याला रस काढायचा आहे. आपण जसा आमरसाला ह्याचा रस काढतो तसाच याचा रस काढून घ्यायचा आहे. आता हा मी आंबा सगळीकडून असा प्रेस करून घेते. आंबा प्रेस केल्यामुळं छान असा त्याचा रस निघतो. सगळीकडनं खालून वरपर्यंत असं दाबून घेते. जसं आपण आमरस बनवताना करतो अगदी तसंच सगळीकडे आता आपला आंबा असा दाबून झाला आहे. हे बघा, याचं वरचं आपल्याला काढायचं आहे आणि थोडंसं जसं दाबून घ्यायचं आहे. त्याचा जर चीक वगैरे असेल तर तो निघतो. आता मी इथे एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये हा आंब्याचा रस काढून घेते. हे असं प्रेस करून सगळं आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे. ह्याला पाणी वापरायचं नाही, फक्त आपल्याला आंब्याचा रस लागणार आहे. त्याचा पोळीचा पण असा रस काढून घेते. इथे आपला एक आंब्याचा रस काढून झाला आहे, पण आपल्याला पुरी बनवायची तर एकदम पातळ असा रस पाहिजे, म्हणजे असं गुठळ्या वगैरे नको आहेत. तर त्याच्यासाठी इथे मी एक दुसरा बाउल घेतला आहे आणि त्याच्यावर असे चाळण ठेवायचे आणि हा चाळणीमधून रस आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये गुठळ्या राहत नाही. मिक्सरला करू नका, कारण मिक्सरला केल्यानंतर त्याची टेस्ट बदलते. तर आपण पुरण करतो ना तसं अगदी करून तसं आपल्याला गाळून घ्यायचं आहे. जर ह्याचं केसर वगैरे जर असेल आंब्याचं तर ते वरती राहील, आंब्याचा रस खाली पडेल. हे बघा, आपला रस असं व्यवस्थित सगळा काढून झाला आहे. चाळणीचा पण आपल्याला व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आणि हे वरचं राहिलेलं घ्यायचं नाही आहे, नाहीतर मग आपल्या पुऱ्या व्यवस्थित बनणार नाही आहे. एकदम छान असा मऊसूत आपला रस पडला आहे. पुरीसाठी लागणारं साहित्य बघूया. आत्ता आपण एका आंब्याचा जो रस काढलेला आहे तो रस घ्यायचा आहे आपल्याला. 1 वाटी गव्हाचं पीठ, 3 चमचे साखर आणि 4 वेलची मी मिक्सरला बारीक करून घेतले, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा बारीक रवा. इथे मी 1 मोठा चमचा तूप घेतलं आहे. ह्याचं आपल्याला कडकडीत मोहन करून घालायचं आहे. इथे एक मी बाउल घेतला आहे, याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालते, 1 चमचा रवा घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यात लगेचच आपल्याला साखर घालायची नाही. आता हे पहिला मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये घालायसाठी मी मोहन करून घेते. हे बघा, तूप आपलं कडकडीत असं गरम झालं आहे. हे आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तूप गरम आहे म्हणून मी पहिला चमच्याने सगळं असं मिक्स करून घेते. तूप कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये घातलं की खमंग असा पदार्थ लागतो आपला. आता मिक्स करून झालं की हे असंच लगेच तूप सगळीकडे सगळ्या पिठाला आपल्या लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित तूप सगळीकडे लागलं आहे. आता याच्यामध्ये वेलची आणि साखर बारीक केली आहे ती घालते. 3 चमचे साखर घेतली आहे मी आणि 4 वेलची घेतल्या होत्या. हेही मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये आपल्याला रस काढला आहे आंब्याचा ना, हा घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी आपल्याला घालायचं नाही आणि घट्ट असं मळून घ्यायचं आहे. 1 वाटी गव्हाच्या पिठाला 1 आंब्याचा रस बास होतो. थोडा थोडा रस घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे, कारण हे पातळ आपल्याला करायचं नाही, एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं आपलं घट्ट असं कणिक मळून झालं आहे पुरीचं. एकदम मस्त मळलं गेलं. कलर पण बघा, त्याचा कलर मी घातलेला नाही आहे, आंब्याचाच कलर कसा आला आहे त्याला. आणि एका आंब्यातला सुद्धा आपला रस शिल्लक राहिला आहे. इथे 2 चमचे रस तरी माझा शिल्लक राहिला आहे. 5 मिनटासाठी फक्त ठेवायचं आहे आणि लगेचच आपण याच्या पुऱ्या लाटून घेणार आहे. आता याला मी 5 मिनटासाठी झाकून ठेवते आणि मग आपण 5 मिनटाने याच्या पुऱ्या लाटू. 5 मिनटं झालेत आपली हे कणिक आपल्याला मळून. आता याचे ना छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे. हे असे मी गोळे करून घेते, जसं आपण पुरी लाटतो ना अगदी तसं गोळे करून घ्यायचे. ह्याला 5-10 मिनटाच्या वरती भिजत ठेवायचं नाही कणिक, नाहीतर मग ते मऊ पडते आणि मग पुरी पण आपली एकदम मऊ अशी होते आणि मग तेल पण खूप उडतं. हे बघा, आपले असे गोळे करून झालेत सगळे. हे बघा, हे थोडे थोडे असे होतात, जसं आपण घाऱ्याचं होतं ना अगदी तसं होतं. हे आपल्याला असंच मर्दून घ्यायचं आहे.
हे आता आपले गोळे करून झालेत, हे लाटायचे आहेत. हे लाटताना पीठ घ्यायचं नाही आहे आपल्याला, थोडंसं तेलच लावायचं आहे. जर लागत असेल गरजेला, इथे मी थोडंसं लाटायसाठी तेल घेतलं आहे. असा एक गोळा घ्यायचा, जर गरज असेल तर असं थोडंसं तेल लावायचं आणि लाटून घ्यायचं. जास्त जाड पण लाटायचं नाही, हे असं लाटून घ्यायचं. जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही, हे असं लाटायचं. आणि हे साईडने वाकडं तिकडं होतं तर आपल्याला कशाचा तर आकार टाकून वाटी वगैरे ठेवून असं गोलाकार काढून घ्यायचा. तुम्ही मोठा एक गोळा करून ते लाटून अशा पुऱ्या पाडल्या तरी चालतंय. बघा किती सुंदर झाली. त्याच आपल्याला सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या. पुऱ्या आपल्या अशा सगळ्या छान अशा लाटून झाल्यात व्यवस्थित. आता हे आपण तळूया. तेल चांगलं गरम झालंय, मीडियम गॅस करते आणि मी पुऱ्या सोडते. वरून असं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे पुरी आपली टम्म अशी फुगते. आणि 2-3 वेळा पुऱ्या उलटपुलट करायच्या नाहीत. चांगलं असं एका बाजूनी भाजून घ्यायचं, बघायचं भाजलंय का खालून, मगच पुरी पलटी करायची आणि त्या साईडनी भाजून घ्यायची. म्हणजे पुऱ्यांना ना तेल असं वरती राहत नाही. साईडनं आता भाजली आहे माझी पुरी, दुसऱ्या साईडने मी पलटून घेते. ह्या साईडने पण भाजल्यानंतरच आपल्याला डायरेक्ट काढून घ्यायचे. सारखं सारखं उलटपुलट केलेलं नाही. उलटपुलट केलं की मग कधी पुरीवर तेल राहते. आता बघा ह्याच्यावर तेल आहे का अजिबात, लगेच काढल्या तेल दिसत नाही. अशाच सगळ्या मी पुऱ्या करून घेते. तयार आहे आपली आंब्याची पुरी. याच्यावर थोडंसुद्धा तेल राहिलेलं नाही आहे आणि पुरीने जास्त तेलसुद्धा पिलेलं नाही आहे. हीच पुरी नाही आहे तर कोणत्याही पुरीसाठी तळताना ना एका साईडनी एकदाच तळायचं, भाजलंय का बघायचं आणि मगच पलटी करायचं. म्हणजे पुरी आपली जास्त तेलसुद्धा पित नाही आणि पुरीवर तेलसुद्धा राहत नाही. रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये.